तर आज आपण बनवत आहोत दुधी भोपळ्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी। त्यासाठी इथे भोपळा घेतला आहे आणि त्याची साल काढून वरची आपण असे छान बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। आता बटाट्याची पण तसेच साल काढून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। अशी मीडियम साइज ठेवायची आणि पाण्यात ठेवायचे इथे। तोपर्यंत इथे बघा आता आपण काय काय घेतले, कांदा, मिरची, लसूण, खोबरं आणि कढीपत्ता आणि टोमॅटो। आता इथे मिरची खलबत्त्यात वाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहिजे तर मिक्सर मध्ये सुद्धा वाटू शकता किंवा जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही डायरेक्टच आपले तुकडे करून चिरून टाकू शकता। आता इथे कढईत तेल गरम करायचे, त्यात जिरे घालायचे, मोहरी घालायचे, लसूण घातलाय, लसूण थोडासा परतला की कढीपत्ता आणि कांदा घालूया। दही छान फ्राय करायचे, थोडं टोमॅटो घालूया, खोबऱ्याचा खीस पण घातला होता, ते पण छान फ्राय करून घेतले। आता हळद आणि मीठ घालायचे, मीठ चवीनुसार घाला। आता त्यात आपले बटाटे आणि भोपळा जे होतं ते घालूया, छान मिक्स करून घ्यायचे। 1-2-3 मिनिटं परतलं की पाणी घालायचे आणि छान बटाटा आणि भोपळा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। अशी छान भोपळ्याची रस्सा भाजी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।